विप्ला फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्वजण. खूप छान वाटलं की या विषयावर आपण परिषद घेतो आहोत. अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आणि त्याच्याबद्दलची असलेली सगळी जी मिस्ट्री आहे, म्हणजे ॲज अ कॉमन पीपल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं बरेचदा म्हटलं जातं की एवढ्या छोट्या मुलांना शिकवण्याची काय गरज आहे, त्यांना शाळेत घालण्याची काय गरज आहे, खरंच फॉर्मल एज्युकेशन अगदीच दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून वयाच्या दिलं गेलं पाहिजे का? म्हणजे हा एक कॉमन थॉट असतो की एवढ्या छोट्या मुलांना आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ढकलतोय का, त्यांच्यावर काही अन्याय करतोय का, असं वाटणारा एक प्रवाह. असं वाटणारा हा प्रवाह एवढ्यासाठी असतो, याच्या मागचं कारण हे असतं की या सर्व लोकांना असं वाटतं की शिक्षण आणि जीवन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि जोपर्यंत आपण हे मान्य करणार नाहीत की शिक्षण आणि जीवन हे वेगवेगळं नाही, ते एकच आहे, आणि जेव्हा आपण हे मान्य करतो त्या दोन गोष्टी एक आहेत, तेव्हा आपल्याला वाटत नाही की शिक्षणाची सुरुवात कुठल्या वयापासून झाली पाहिजे, कोणत्या वयापासून नाही झाली पाहिजे. हा वादच तिथं संपुष्टात येतो. आणि जोपर्यंत हे आपल्याकडे होणार नाही, सोसायटीचा कनेक्ट आणि एज्युकेशनचा कनेक्ट हा एकत्र होणार नाही, त्या मुलाला जोपर्यंत त्याचं जे लाईफ आहे ते शाळेत पण आहे हे जेव्हा कळेल, तेव्हा निश्चितपणे या गोष्टीकडे पाहण्याचं आपलं जे मिथ आहे की एवढ्या लहान वयापासून मुलांना फॉर्मल एज्युकेशन मध्ये नाही आणलं पाहिजे वगैरे, हा मिथ जो आहे हा निश्चितपणे संपून जाईल. आपल्या सर्वांच्या मदतीनं बृहन्मुंबई महापालिकेमध्ये आपण खूप चांगलं काम करतो आहोत अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनवर. आणि खऱ्या अर्थानं जी तयारी असते मुलांची ती आपण करून घेतो आहोत पुढच्या शिक्षणासाठी. आपल्या सर्वांना माहिती आहे की उमेदीचा काळ ज्याला आपण म्हणतो, तो काळ हाच असतो ज्याच्यामध्ये सुरुवातीचे इयर्स आपण जर कॅच केले तर निश्चितपणे मेंदू शिक्षण असेल किंवा स्टोरी याच्यातून म्हणजे गोष्टीतून शिक्षण, या ज्या संकल्पना एनईपीने आत्ता आत्ता आपल्याला 2020 मध्ये सांगितल्या आहेत, त्या 2013 मध्ये आम्हाला पानसे सरांनी पहिल्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं जेव्हा आम्ही एज्युकेशन ऑफिसर म्हणून जॉईन झालो होतो फर्स्ट टाइम. म्हणजे आता जो मुद्दा सरांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडला होता की खरंच बदल होत नाही का, तर निश्चितपणे जग नेहमीच ते असतं, तशाला तसंच असतं. परंतु ते तशाला तसं ठेवण्यामध्ये सुद्धा खूप मेहनत बऱ्याच लोकांना घ्यावी लागते. कारण की नवीन जी पिढी येते त्यांच्यासाठी ते प्रश्न नवीन असतात. आणि त्या प्रत्येकाच्या बाबतीतले, जसं सरांनी त्या छोट्या मछलीचं उदाहरण देऊन सांगितलं, तसं प्रत्येकाच्या बाबतीतला तो जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि जो सोडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. आणि निश्चितपणे त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये खूप फरक पडतो आहे. आणि हे जर करणं बंद झालं तर कदाचित जग बदलेल आणि आपल्याला वेगळं जग, जे कुणालाही सहन होणार नाही अशा प्रकारचं जग निर्माण होईल. त्याच्यामुळे आपले प्रयत्न जे आहेत ते निश्चितपणे वाया जात नाहीयेत. तर या जगाची स्टेबिलिटी ज्याला म्हणतो त्याच्यासाठी आपण सर्वजण खूप महत्वाचे आहोत. आणि या सारख्या कॉन्फरन्स सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. विप्ला फाउंडेशन आमच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि अ, त्यांनी जे ॲप डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपमुळे आपल्या जवळपास 1,000 बालवाड्यांमधून आपण डेटा कॅच करतो आहोत. डे टू डे मूल शिकतं आहे का, काय शिकतं आहे हे आपण पाहतो आहोत. हे पाहण्यामागचं कारण हेच असतं की थोडासा फीडबॅक आपल्याला फील्डवरून मिळाला पाहिजे आणि निश्चितपणे आपण कुठल्या मार्गाने चाललो आहोत, कुठल्या दिशेने जातो आहोत आणि आपल्याला आणखीन काय करणं आवश्यक आहे, या सगळ्यांचं एक डिजिटल जेव्हा फुटप्रिंट तयार होतं तेव्हा आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यायला खूप मदत होते. त्याच्यामुळं विप्ला फाउंडेशनला आम्ही नेहमीच आभार व्यक्त करतो की त्यांनी हे सगळं केलं. आपणही प्रत्येक जण जे इथं उपस्थित आहात सभागृहात ते आमच्यासोबत काम करता आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासोबत आपण सर्वजण काम करता. त्याच्यामुळे बाकी महाराष्ट्र आणि मुंबई यातलं जे वातावरण आहे याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे, खूप मोठा गॅप आहे.
आणि तो गॅप आपण सर्वांनी निर्माण केला आहे, ज्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारची गुणवत्ता आज आमच्याकडे BMC मध्ये निर्माण झाली आहे. आणि खूप व्यवस्थित पद्धतीनं एज्युकेशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे BMC आज उभी आहे. जसं आता सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलं, तसं अगदी नॅशनल लेवलपर्यंत BMCचं नाव गेलं. त्याच्या मागे आपल्या सर्वांचा सपोर्ट निश्चितपणे आहे आणि तो असाच राहो. आपल्याला या कॉन्फरन्ससाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.